फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2009 मधील पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो अशोक सराफ यांना. महाराष्ट्राची फेवरेट नायिका. नामांकन आहेत लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर. प्रीतीचा घराला वास नाही, प्रियतमेची आस नाही आणि प्रेम करणं सातपुते घराण्याचा घास नाही. जे काही करायचंय ना ते लवकर. मधुरा वेलणकर. साधारण किती पैसे मिळतील आपल्याला? 5 करोड. आयुष्यात कधीच चोरी करायला लागणार नाही. सई ताम्हणकर. म्हणेन प्रत्येक माणसाने एकदा तरी आयुष्यात प्रेमात पडावं. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? आणि विजेती आहे हा या सुप्रिया पिळगावकर. आम्ही सात फुटे वाढवू जावानी रांगडे. आम्ही सात फुटे वाढवू जावानी रांगडे. गाजतात झाल्या पुऱ्या नावाचे चौघडे. हरी एकाची खरंच मला वाटलं नव्हतं की फेवरेट अभिनेत्रीचा हा पहिला पॉप्युलर पुरस्कार मला मिळतोय. महाराष्ट्राच्या जनतेची, झी टी व्हीची, सहकलाकारांची, आईवडिलांची, सासूबाईंची, मुलीची, नवऱ्याची देवाची ऋणी आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू अँड कॉंग्रॅट्स. थँक्यू. मराठी सिनेमांचं काय होणार, मराठी सिनेमांचं भविष्य काय, अशी चर्चा नेहमीच होत असते. आणि यासाठी आम्ही आज एका ज्योतिषाला इथे बोलवलंय. तो इथे कुठल्याही क्षणी येईल आणि तो यायच्या आत मी इथून निघून जाणं गरजेचं आहे. आम्ही भविष्य सांगणार म्हणजे कसं तर कार्ड काढणार, ज्योतिष वाचणार आणि वर्तमानाच्या खुंटीवर भविष्य टांगणार. काय आज काहीतरी कार्ड निघणार आहेत अप्रतिमरित्या. काही लोकांचं भविष्य आम्ही सांगू, पण कार्ड काढणार आमचा पोपट ठरवलाय. पोपट, ए पोपट, नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. नवीन पोपट हा लागला. तर हा आमचा पोपट. आता तुम्ही असं म्हणाल की पोपट कुठे आहे, माणूस का उभा केलाय पोपट म्हणून? काय ना, हल्ली चित्रीकरण करायचं असं ना, प्राणी पशु पक्षी यांच्यावर बंदी आहे म्हणून हा पोपट. पोपटा तुझं नाव सांग. माझं नाव आहे कमलाकर कुलकर्णी. अप्रतिम. कमलाकर कुलकर्णी खरं नाव आहे तुझं? हे मालकाने ठेवलेलं नाव आहे. मालकही आहे तुला? कोण आहे तुझा मालक? माझा मालक मोठा माणूस आहे. मोठा माणूस. आणि त्याला मराठी चित्रपटाचा तो वेडा आहे. बर. मराठी चित्रपटाचा वेडा म्हणजे मला एक गोष्ट सांग की मराठी चित्रपटाचा वेडा आहे की मराठी चित्रपट बघून वेडा झालेला माणूस आहे? दोन्ही म्हणू शकता. बर. अप्रतिम. वा. जितेंद्र जोशी माहितीये का तुम्हाला? हो, ऐकून आहे. त्याचं ते कोंबडी पळालं गाणं त्यानं ऐकलं आणि त्याच्याकडे गेला तो. अरे बापरे. आणि तो म्हणाला पोपट उडाला डाळिंब खाऊन फडफड बोलाया लागला. बर. असं गाणं लिहून दे म्हणला पोपटावर. म्हणजे भलताच वेडा माणूस दिसतोय हा. हो. बर. त्याच्यामुळे मला चित्रपटात कामही करावं लागतं. चित्रपटात काम केलंय तुम्ही? कुठला चित्रपट केलाय? मैंने प्यार किया. मैंने प्यार किया. अरे आलोकनाथ, नमस्कार. आलोकनाथ नाही हो. मग कोण? कबुतराचं काम केलं होतं मी त्याच्या. कबुतराचं काम? एका पोपटाने कबुतराचं काम करावं म्हणजे किती विशेष नाही का? गेटअप बदलून, गेटअप बदलून, बेरिंग लगेच चेंज केलं. कसं काय म्हणजे? त्या बाबतीत दिलीप प्रभावळकर माझे आदर्श आहे. अरे बापरे, वा. फारच उत्तम आहे. म्हणजे बरं का, पण आपल्याला आता कार्ड काढायचे, लोकांचं भविष्य सांगायचं आहे, तर तुम्ही जे काही द्याल ते मी वाचणार. पण एक कार्ड द्या मला. नाही, असं तसं देणार नाही मी. का बरं असं? मी स्टार पोपट आहे. म्हणजे मी फेमस पोपट आहे. फेमस हो. बरं. त्यामुळे फेमस लोकांचे आवाज ऐकल्याशिवाय मी कार्ड तुम्हाला देणार नाही. फेमस लोकांचे आवाज म्हणजे नेमके कुणाचे आवाज? आता तुम्ही मला सर्वप्रथम आवाज काढून दाखवा तो अक्षय कुमारचा. अक्षय कुमारचा आवाज मी काढायचा? म्हणजे कसं काढायचं? म्हणजे मी काढायचं, मी प्रयत्न करतो बरं का. कार्ड काढणार, आम्ही ज्योतिष सांगणार, वर्तमानाच्या खुंटीवर भविष्य टांगणार. मैंने कहा ट्विंकल को तू आजा ट्विंकल और मराठी सिनेमा में काम शुरू कर, बहुत अच्छा रहेगा. महाराष्ट्राचा फेवरेट कोण बन. चांगला. वा. छान आवाज काढला तुम्ही. द्या कार्ड द्या. हे कार्ड घ्या.
अशोक शिंदे, अरे बापरे, वा वा वा. मागे उभा अशोक, पुढे उभा अशोक, सगळीकडे सिनेमाच्या पोस्टरवर सगळ्या सिनेमात अशोक माझा दिसत आहे. छान आहे. काय लिहिले वाचूया? तू काल जसा होतास तसाच आजही आहेस आणि तसाच उद्याही राहणार आहेस. म्हणजे कल भी आज भी कल भी टाईप. बरोबर. हा, अप्रतिम. महाराष्ट्रात लवकरच स्पर्धा घेतली जाईल बघ की याचं खरं वय ओळखा आणि 10,000 रुपये मिळवा. बापरे. 2020 सालच्या मराठी सिनेमात कुणी असो वा नसो, अशोक शिंदे तुम्ही नक्की असणार. अप्रतिम. एकदा टाळ्या वाजूया आपण अशोक शिंदे. अप्रतिम. आता तुम्ही आवाज काढून दाखवा प्रशांत दामलेंचा. प्रशांत दामले, बापरे किती मोठा देह आहे. कसा आवाज काढणार त्यांचा मी? काढा काढा. बरबे काढण्याचा प्रयत्न करतो. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, वर्तमानाच्या खुंटीवर भविष्य टांगणार. हाय काय नाही काय. अप्रतिम. जमला मला. छान 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 द्या द्या. हे घ्या काढ. सई तामणकर. अरे बापरे, ते कांदे पोहे केले होते सनई चोगडे, ती सई तामणकर. बघूया आपण त्यांच्या तामणात काय काय काहीतरी काय बोलताय तुम्ही. तू मराठी सिनेमाच्या हिरोईनला हिंदी सिनेमाच्या तोडीला नेलंयस बघ. वा वा वा. कारण हिंदीत काम करताना त्या इंग्रजालेलं हिंदी बोलतात, तसंच तू मराठीत काम करताना इंग्रजालेलं मराठी बोलतेस. बर. पण लक्षात ठेव, तू कितीही इंग्लिश जरी बोललीस आणि कितीही मॉड कपडे घातलेस तरी मराठीत काम करताना तुला चुलीवरचे कांदे पोहेच करावे लागणार. मला मार खायला लावणार तुम्ही बहुतेक. 2020च्या साली तू मराठीतली मोठी हिरोईन असशील आणि त्यावेळी तू नवीन आलेल्या मुलींना मराठी भाषा शिकवत असशील. खरंय हे? खरंय? बापरे, मलाच भीती वाटली. बरं, हरकत नाही. आता तुम्ही आवाज काढा कोणाचाही. कोणाचाही आवाज? बरं ठीक आहे, माझाच काढतो. द्या ना मला. नाही 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 नाही, फेमस माणसाचा आवाज पाहिजे. फेमस माणसाचा म्हणजे मी काय कुणाचा काढू बरं? हम अंग्रेज के जमाने की जेलर है, सारा शहर हमें लॉयन के नाम से जानता है. जाओ पहिले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे हाथ ये लिख दिया था मेरा बाप चोर है. काहीतरी चुकलं मला वाटतं, काहीतरी गडबड झाली काहीतरी. घ्या कार्ड घ्या. द्या द्या द्या. संजय जाधव. अरे बाप रे, एक महाभारतातला संजय होता नाही का, ते धृतराष्ट्राला सांगत. हा संजय जाधव म्हणजे कॅमेरामॅन तेच ना? बर. मित्रा, तू जन्माला येताच पहिला शब्द क्लिक क्लिक असा उच्चारलास आणि तिथेच कळलं की तू कॅमेरामॅन होणार आहेस म्हणून. अप्रतिम. तू खरं तर हॉलिवूडला जन्माला यायचा, ते चुकून महाराष्ट्रात आलास बघ. तुझ्या सिनेमात कॅमेरा एवढा फिरतो बेटा की प्रेक्षक चक्कर येऊन पडतो. एक दिवस तुझे सगळे कॅमेरा अँगल वापरून संपतील आणि तू चंद्रावरून पृथ्वीचा शॉट घेशील. तुझ्यामुळे मराठीत एक म्हण आली आहे बघ, कॅमेरा मागून आला आणि दिग्दर्शक झाला. छानच. तू नुकतंच नृत्य दिग्दर्शन केलंस, भविष्यात तू सरोज खानला सुद्धा मागे सोडशील. तू कला दिग्दर्शनही करशील आणि 2020 साली तुझा सिनेमा हॉलिवूडला जाणार, ज्याचं नाव असेल गाठ भेट. कारण मराठीत तू करतोस चेकमेट आणि चेकमेट नंतर तू आता अल्टिमेट करतो आहे. त्यानंतर तू क्लासमेट, रूममेट इत्यादी सिनेमे करणार आहेस आणि राजीव पाटील आणि गजेंद्र अहिरे यांना घेऊन तू समेट नावाचा सिनेमा करणार आहेस. छान. आता कोणाचा आवाज काढू मी? विजयेंद्र घाडगे. कोणाचा? विजयेंद्र घाडगे. शेजाऱ्या पाजाऱ्यांची नावं नका घेऊ तुम्ही. नटांचं ठरलंय आपलं, नटांबद्दल बोलायचं ना. बर ठीक आहे. हा, आता आवाज काढा तुम्ही. प्रभाकर पणशीकरांचा. प्रभाकर पणशीकर याचा आवाज काढा. ज्योतिष बघा, भविष्याचा खुटीवर वर्तमान टाका. न्यायमूर्ती साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती आहे बघा तर तो मी नव्हेच. वा 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 वा. कार्ड द्या असं म्हणालो. कार्ड. हे घ्या कार्ड. बर. राजीव पाटील. अरे बापरे, म्हणजे बरं का, तेच ना ते सावरखेड एक गाव, तिथून आले, कांदे पोहे खात खात आणि जोगवा मागायला लावला सगळं. वा वा. काय लिहिले? हिंदीतल्या सुभाष घईला तू कांदे पोहे खायला घातलेस बेटा. वा. उद्या हॉलिवूडच्या स्टीव्हन स्पिलबर्गला तू झुणका भाकर खायला घालणार बघ. मला मारतील होते, असं नको. जोगवा सारखे चांगले सिनेमे करच, पण सारखे असे सिनेमे केलेस तर तुझ्या घरामध्ये बक्षीस जास्त होतील आणि भांडी कमी होतील. काय? अहो म्हणजे भांडी ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही असं लिहायचं ना. काय मारतील हो म्हणजे काय. 2020 साली तू हिंदी सिनेमात असशील, नाही तर सगळे हिंदी निर्माते तुला घेऊन मराठी सिनेमे करत असतील. माझा शब्द आहे. वा वा. अप्रतिम. छान. पहा समोर बसून टाळ्या वाजत त्यांना आनंद झाला 2020 सालचा ऐकून. हा, आता माझी एक अट आहे. सोनाली कुलकर्णी. तिचा आवाज काढणार तू? तिचा मी आवाज नाही करणार, तिचं कार्ड दे मला डायरेक्ट वाचाल. वा. अप्रतिम. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी व्हाल, पापड उद्योगाची भरभराट होईल,
नवऱ्याच्या शेतमालाला यंदा चांगला भाव येईल. अरे कुठल्या सोनाली कुलकर्णीचं भविष्य आहे? म्हणजे मराठीतून हिंदीत गेलेल्या का मराठी चित्रपटाच्या सेटवर हिंदीत बोलणाऱ्या? कुठली कळले नाही मला. नाही, हे बहुतेक त्या दोघींचंही नाही, ही तिसरीच कोणतरी सोनाली कुलकर्णी आहे. बरं, अच्छा. अरे काय झालं, इंडस्ट्रीत खूप सोनाली कुलकर्णी आले तरी आता मी सगळीकडे झालेत, त्यामुळे कन्फ्युजन वाढलं एकदम. ठीक आहे, कन्फ्युजन वाढलं. मी पुढचं कार्ड द्या आता. आता पुढचं कार्ड तुला मी देतो, पण आवाज काढायला लागेल ना. कुणाचा आवाज काढू आता मी? आता तू आवाज काढ माझ्या आवडत्या नटाचा, अविनाश नारकरचा. अविनाश नारकर माझाही आवडता नट. काय प्रॉब्लेम काय होतो माहिती का? म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय होतं की अविनाशला तर फारच बरं वाटतं, पण होता असं की ऐश्वर्या वहिनीला आवडत नाही म्हणून माझ्याकडे रागाने बघतात आणि मी त्यांना जेवढा घाबरतो अवी सुद्धा एवढा घाबरत नसेल. बरं राहू दे, नका आवाज काढू मला ती त्यांचा. काय देता काय बरं अशोक सराफ. अहो काय बोलताय तुम्ही? या माणसाचं भविष्य आपण वाचायचं आपली लायकी आहे का? म्हणजे तुम्ही मला सांगा, या माणसाचे भूतकाळातल्या सिनेमांची नावं जरी वाचली तरी पुरेसं आहे, तरी सुद्धा वाचतो तुम्ही दिले तर. 2020 सालचा सिनेमा कसाही असेल, पण अशोक सराफ कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे. अप्रतिम. तुम्ही निर्माते व्हा, दिग्दर्शक व्हा, काहीही व्हा, पण सर तुम्ही अभिनय करणं मात्र सोडू नका, कारण दुखऱ्या हृदयावर तुम्हीच हास्याची लकीर देता. मराठी सिनेमाचा इतिहास लिहिताना एक ओळ नक्की लिहितील की मराठी सिनेमा म्हणजे तो सिनेमा ज्यात अशोक सराफ काम करायचे. अप्रतिम. झालं का? अप्रतिम. इतकं माझं ऊर आता भरून आले, तोच भरून कौतुक करावं. भरून कौतुक नाही. महेश मांजरेकर आले. महेश मांजरेकर, आहो मी नमस्कार. नाही ठीक आहे, मी लहानपणापासून ज्योतिष वाचतो. मी लहानपणीच ओळखलं तुमचं ज्योतिष. ऐका माझं नाही ऐकावं लागेल. एक मिनिट. काय ना, मी लहानपणीच ओळखलं होतं की आईचा वरद हस्ते तुम्हाला लाभेल, आईपासून तुमची कारकीर्द सुरू होईल अप्रतिमरित्या, मग हिंदीत जाल, वास्तववादी सिनेमा कराल, मग परत मराठीत याल आणि मातृभाषेतील सिनेमाला पुन्हा एकदा ग्लॅमर प्राप्त करून. आता तुम्ही काय केलंय? मी शिवाजी राजे भोसले बोलतोय केलं की याच्यानंतर तुम्ही मी शहाजी राजे भोसले बोलतोय करणार आहात. त्यानंतर तुम्ही मी शंभूराजे भोसले बोलतो करणार आहात. त्यानंतर मी पहिला बाजीराव बोलतो. हात नाही तर वाजवी ना तिथे, वाजवी ना गाणं वाजवून. चल देखो छूटा घर बार छूटा मकान, छूटा घर बार छूटा मकान, काय को निकाला ये भविष्य का दुकान. साला एक पोपट आदमी को मिमिक्री आर्टिस्ट बना देता है सर. ये पोपट की चोच मरोड़ो सर आप. मैं देखो चहा पिता का आतमध्ये? चहा तुमच्या समोर येणार आहेत आता महाराष्ट्राचे ऑल टाइम फेवरेट स्टार. लहानपणी ज्याला पिक्चर पाहिलं, ब्रह्मचारी पाहिला, तेव्हा आठवतं मला, आय यूज्ड टू अडोर सचिन त्यावेळेला, आणि स्टील देअर. म्हणजे आज मी when I see सचिन आय फील सो जेलस. फिट आहे अजून माणूस. चित्रपटाचा नायक, निर्माता, दिग्दर्शक, डान्सर, सिंगर, आय डोंट नो हाऊ मेनी फील्ड्स ही हॅज डन ग्रेट सर्व्हिस इन. अशा ज्या ज्या भूमिकांमधून ते आपल्या समोर आले, त्यातून ते आपले फेवरेट ठरले. मराठी प्रेक्षकांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सचिन पिळगावकर म्हणूनच आज महाराष्ट्राचे ऑल टाइम फेवरेट स्टार आहेत. आज ते आपल्या समोर सादर करणार आहेत त्यांची काही फेवरेट गीतं, जी आपल्या सगळ्यांचीच तेवढीच फेवरेट आहेत. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर वन ऑफ द पिलर्स ऑफ मराठी सिनेमा, सचिन पिळगावकर. मार्ग एकला माझा मार्ग एकला, शिणलो तरी चालणे मला, माझा मार्ग एकला. जगते अजूनी
जगणे म्हणून जपते जखमा हृदयी हसुनी हृदयी हसुनी छळते अजुनी छळते अजुनी स्वप्न ते मला माझा मार्ग एकला माझा मार्ग एकला. आम्ही सात पुते वाढवू सहावानी रांगडे आम्ही सात पुते वाढवू सहावानी रांगडे गाजतात भल्या बुऱ्या नावाचे चौघडे हर एकाची बात न्यारी दिल एकच सापडे हर एकाची बात न्यारी एकच सापडे आम्ही सात पुते वाढवू सहावानी रांगडे कांद्या बटाट्या दोडक्या कोब्या तंब्यानी हरभऱ्या जीवाला जीव नावाला नाव लाडका चिंगळ्या आम्ही हो राजे जीवाचे हाती काठीन घोंगडे राहूया खुल्या माली कोण पाहिलं बाकडे आम्ही सात पुते वाढवू सहावानी रांगडे भल्या बुऱ्या नावाचे चौघडे हर एकाची बात न्यारे दिल एकच सापडे हर एकाची बात न्यारी दिल एकच सापडे आम्ही सात पुते वाढवू सहावानी रांगडे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हे नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर सारे गीत गारे धुंद भारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे सू 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशाज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने
हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे झू 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 क्या बात, फॅन्टॅस्टिक. पण मला वाटतं आय थिंक मला वाटतं तसंच इथे प्रत्येकाला एक वाटत असेल की त्यांनी परत यावं, 4 शब्द आपल्याशी बोलावेत. सचिन प्लीज. थँक्यू. 2 words. Great. I don't know. Last time I saw you, you were not so fit, but you had done something. And you're looking fit and rocking again. I need to rock. And मी नेहमीप्रमाणे माझ्या बायकोची प्रेरणा घेऊन जरा थोडंसं जास्त वर्कआउट करायला सुरुवात केलेली आहे. That shows. आणि माझ्या वाढदिवसाला तिने मला गिफ्ट म्हणून एक कम्प्लीट पॅकेज फॉर द फर्स्ट टाइम मी आयुष्यात वेट्स करतोय, जे मी आतापर्यंत कधी केलं नव्हतं. बिकॉज आय डोंट लाईक टू वेट पण तरी सुद्धा तिच्यामुळे मी आता करतोय. अँड लेट्स सी, बहुतेक पुढचं पिक्चर ती प्रोड्यूस करेल, गजनीचा रिमेक असेल मराठीत किंवा असं काहीतरी. यू नेव्हर नो. बट I think I share my birthday with either you or her. I don't know exactly whom. Who's 16th August? Sorry? Who's 16th August? 16th August is my wife. So I share my birthday with Oh yes, you do. I am 17th August, she's 16th August. You both are one day all older great to me. people. All great people are with you, so you don't have to look back. No. Thank you so much. आणि मला माझ्या पहिल्या चित्रपटाची आठवण गाणं म्हणायला मला जी संधी मिळाली, झी टॉकीजनी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण ते गाणं असं आहे की जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ते गाणं म्हणण्याची संधी तशी फारशी मिळत नाही मला. ती म्हणण्याची संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच. आजचा हा कार्यक्रम सुद्धा फार सुंदर चाललेला आहे. ही कल्पनाच, हा कॉन्सेप्टच खूप छान आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण, अशी कॉन्सेप्ट सुरू केल्याबद्दल झी टॉकीजचे आभार. आणि या मराठी चित्रपटसृष्टी या फ्रेटर्निटीचा वन ऑफ द सिनियर्स म्हणून मी या कॉन्सेप्टचं स्वागत करतो. थँक्यू. थँक्यू. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2009 मधील पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो 2 व्हेरी ब्युटिफुल विमेन, रेणुका शहाणे आणि मृणाल कुलकर्णी. ओ सॉरी, देर आय गो अगेन. सो इट वॉज नॉट, चुकून झालं नव्हतं सुरुवातीला. सो आय थिंक देर आय गो अगेन. आणि नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट अभिनेता भरत जाधव. मला कळतंय असं वाटतं आपल्याला की याचं केस नाही, हे आपल्याला शोभत नाही. कलकले, चला शहाण्या माणसासारख्याला पैसे द्या. शाबास. मकरंद अनासपुरे. आणि तिसरं बटन दाबलं ना, 3 लाथ येतात आणि ढुंगणावर बसतात. पैसे काय तुझा बाप देईन का? अंकुश चौधरी. आम्हाला माहितीच मुली कुठे आहे आणि हाल कुठे, हेही आम्हाला माहिती आहे. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेता आहे महाराष्ट्राचा फेवरेट नायक बॅक स्टेजला बसलाय. मकरंद प्लीज कम. थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. हे बक्षीस माझं एकट्याचं नाही आहे, दे धक्काच्या सगळ्या टीमचं. सगळ्यात पहिलं श्रेय महेशदांना, त्यांनी मला कास्ट केलं. माझ्यासारख्या ठोकळ्याकडनं सुदेश आणि अतुलने अभिनय करून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. सिद्ध्याला 2 बक्षिसं मिळालेत, त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्या भूमिकेसाठी, त्याबद्दल त्याचे आभार.
महाराष्ट्रातील तमाम रसिकांचे मनपूर्वक आभार. या चित्रपटासाठी शासनाच्या बक्षीस सोहळ्यात माझं नामांकन सुद्धा झालं नव्हतं याची खंत माझ्या मनात होती, पण या निमित्तानं बक्षीसच मिळालं याचा आनंद आहे. तमाम रसिकांचं बक्षीस त्या सिनेमाला आधीच मिळालं होतं. पुनश्च एकदा रसिकांचे आभार आणि माझ्या सर्व कुटुंबियांचे, माझ्या बायको आज इथे आहे तिचेही आभार. थँक्यू एव्हरीबडी. थँक्स अ लॉट. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण?